तेव्हा प्लाझो कट करताना आपल्याला जे मेजरमेंट पाहिजे ते आपल्यासमोर पाहिजे. पहिल्यांदा उंची, नंतर सीटचं माप, कमरेचं माप आणि बॉटमचं माप. हे 4 माप इसेन्शियल आहे आपल्याला प्लाझो घेताना. आता प्लाझो कट करताना लक्षात घ्या, जिथून उंची घ्यायची तिथून प्रथम पहिल्यांदा सरळ रेषा मारून घेतली. कपड्याची कोणती साईड आहे त्या साईडनुसार आपण ही सरळ रेषा प्रथम मारून घेतली. सरळ रेषा मारल्यावरती 2 इंच म्हणजे 5 सेंटीमीटर आपण एक्स्ट्रावरती ठेवलेले आहे. तर हे बॅक साईड कट करण्यासाठी आपल्याला नंतर उपयोगात येणार आहे. आधी आपण हे 2 इंच 5 सेंटीमीटरची मार्किंग करून घेऊ. ही मार्किंग केल्यानंतर ही सरळ रेषा ओढून घेतली. ही सरळ रेषेची मार्किंग केली. सरळ रेषेची मार्किंग केल्यानंतर आता बघा आपल्याला माप घ्यायचे. सीटचं माप किती आहे? मग आपल्याकडे सीटचं माप 38 आहे, बरोबर आहे. सीटचा तिसरा, मग तिसरा म्हणजे 3 ने भागायचं. 3 एक 3, बरोबर. आणि 3 दुने 6 म्हणजे किती उरले? 2 म्हणजेच 3 5 15 3 6 18.6 म्हणजेच हे किती आलं? 12.5 किंवा 13 घेतलं तरी चालू शकतं. हे 13 इंच हे अंतर घ्यायचं आहे. 12.5 हे 12.5 इंचाचं आपण हे अंतर घेतलं, बरोबर. आता ह्या अंतरापासून आपल्याला मार्किंग करून घ्यायची प्रथम. ही मार्किंग केल्यावरती आता बघा, या मार्किंगच्या नंतर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं इथून चेंज होणार आहे. मग सीटचा चौथा, सीटचं माप 38 आहे, चौथा किती आला? मग 9 चौक 36, 9.5, बरोबर आहे. मग हे अंतर 9.5ची मार्किंग करायची, बरोबर. 9.5ची ही मार्किंग केली मी. आणि ह्या 9.5च्या पुढे 2 इंच, 2 ते 2.5 इंच मी वाढवले, बरोबर. हे 9.5 ही सरळ रेषा ओढून घेतली, बरोबर. हा आपल्याला फ्रंट आणि बॅक शेप द्यायचा आहे, लक्षात घ्या. हा शेप दिला मी. हा शेप दिल्यावर याचा मध्य केला. 9.5चा मध्य कितीवर येतो? त्या मध्यावरती मार्किंग केली. का केली? तर आपल्याला या प्लाझोचे काय करायचं आहे? शेप द्यायचा आहे, बरोबर आहे की नाही. मग ही मार्किंग केली आपण. या मध्याच्या मार्किंगनुसार ही सरळ रेषा खाली ओढून घेतली. हे किती अंतर आलं तेवढीच ती रेषा 5, बरोबर. ही सरळ रेषा ओढून घ्यायची, लक्षात घ्या. पट सरळ रेषा मार्किंग करून घेऊ आपण. ही रेषा मार्किंग केल्यावरती आता बॉटम किती आता आपल्याला? 15, बरोबर आहे. 15 म्हणजे इथंच 7.5च्या निम्म येईल ना, 15च्याही निम्म. 4 पदरी आहे ना, मग 3.5 म्हणजे 4 घेऊ आपण शिलाईला येण्यासाठी, बरोबर. इथून 4 घेतला आणि इथूनही 4 घेतलं, बरोबर. शेपची पट्टी घ्यायचं ना कपाटातून. शेपच्या पट्टीने आपल्याला इथे आकार द्यायचे आहेत. आता फ्रंट आणि बॅकचे आकार इथे द्यायचे आपल्याला, लक्षात घ्या. पट्ट्या माप शेप द्यायचा आहे, लक्षात घ्या. ह्या पट्टीने इकडनं शेप देते मी, बरोबर. ह्या शेप पट्टीने इकडनं हा शेप दिलेला आहे आणि इकडनं हा शेप द्यायचा आहे. आलं लक्षात? एक इकडनं येतो आणि एक तिकडनं जातो. अशा प्रकारे तुम्ही मार्किंग करून घेतली, बरोबर. हे झालं तुमचं फ्रंट साईड. बॅक साईडसाठी अजून एक्स्ट्रा सोडायचं आहे आपल्याला. किती? इथं जेवढं बसेल तेवढं 1.5 ते 2, बरोबर. इथं जेवढं बसलं तेवढं आपण हे घेतलेलं आहे, मार्किंग केली. आणि त्यानुसार खाली थोडंसं 1 इंचावरती मार्किंग करायची बॉटमला. आणि इथं देखील काय करायचं? हा शेप द्यायचा आहे इथं, बरोबर. अशा प्रकारे ही मार्किंग केली म्हणजे तुमची एक बाजू ही फ्रंट शेप आहे आणि एक बाजू ही बॅक शेप आहे. हा फ्रंट शेप आहे
फ्रंट सेप छोटा असतो, बॅक सेप मोठा असतो, लक्षात घ्या. तुम्ही जेव्हा शिवाल तेव्हा हे दोन बाजू समोरासमोर येणार आहे, त्याच्यानुसार मग ही साईडची शिलाई बरोबर येते, बरोबर की नाही. ही साईडची शिलाई आली, ही तुमच्या आतल्या बाजूची शिलाई आली. आता बघा या सेपनुसार आपल्याला इथं पण थोडासा सेप द्यायचा आहे, लक्षात घ्या. इथेही नॉर्मल सेप आला पाहिजे, इथे नॉर्मल सेप येतो. या सेपच्या पट्टीने आपण काय करायचं, इथेही सेप देऊन द्यायचं, बरोबर आहे की नाही. सेपचा चौथा किती घेतला आपण, इथे 9.5 घेतला ना, तसं कमरेचाच चौथा यायला पाहिजे, बरोबर आहे. इथं जर पाहायला गेलं तर कमरेचा यायला पाहिजे आणि हे तुमचं इकडं याचं थाईचं माप यायला पाहिजे, बरोबर आहे की नाही. मग आता थाईचं माप किती बरं, तिचं मोज बरं. ही थाई बरोबर आली की नाही हे आपल्याला कळेल. थाईचं माप मोज तिच्या. दहाच्या पुढे येत आहे ना, बघा ना, 9.5 बरोबर आहे. पण हा सेप दुसरा येणार आहे म्हणजे मग बरोबर 10 पर्यंत जाईल ना. आणि कपडा आहे, कपडा हा काय असतो असा एकदम हे श्रिंक होतो, म्हणजे घातल्यानंतर तो लूज राहतो ना, त्याच्यामुळे हा सेप दुसरा जो देणार आहे तो 10 10:30 पर्यंत आला तरी चालेल, लक्षात घ्या. आणि हा सेप द्यायचा मग दुसरा. आणि दुसरा सेप देत असताना लक्षात घ्या, आपल्याला या साईडकडून तिरकी रेषा घ्यायची, इथे 1.5 ते 2. हे का तिरकं घेतलं बरं मी, आपल्याला बघा सेप इथं सेप आहे थोडासा, बरोबर आहे, आणि थोडंसं खाली असं म्हणजे आकार आलेला आहे, तर तो व्यवस्थित येण्यासाठी बसल्यानंतर देखील दिसू नये, तर ते न दिसण्यासाठी आपण हे असं तिरकं रेषा घेतो. हे एवढं लक्षात आलं आता, म्हणजे फ्रंट आणि बॅक कळली तुम्हाला. आणि मग नंतर तुम्हाला नेफा लावायचा आहे का इलास्टिक टाकायची आहे ते तुम्ही दुमड त्याच्यावर घेऊ शकता. परंतु हिची जर उंची बरोबर येत असेल तर लावायची गरजच नाही आहे, बरोबर येते. फक्त पट्टी आतमध्ये दुमडावी लागणार आहे, दुसरी पट्टी उंची बरोबर येण्यासाठी, बरोबर आहे की नाही. तुझी 37 आहे तर आपला खाली शिलाईला जाईल, वरती शिलाईला जाईल, बरोबर आहे, म्हणजे कमी येणार आहे, म्हणून मग आपल्याला दुसरी पट्टी जोडावी लागणार आहे, बरोबर आहे की नाही. आता तू असं सरळ असं जास्त तर नाही ठेवू शकत ना, याला आपल्याला काहीतरी अंतर घ्यावंच लागेल ना, बरोबर आहे की नाही. 1 किंवा 1.5, बरोबर आहे की नाही. हे 1.5चं जे अंतर आहे आपलं ते म्हणजे तू इथून काय करणार आहे, वाळणार आहे, म्हणजे हे एवढं दुमडण्यामध्ये जाणार आहे, हे कटिंगमध्ये जाणार आहे. ही अशी किनारीची बाजू कधीच घ्यायची नाही, लक्षात घ्या. इकडची असो नाही तर तिकडची असो, कोणती बाजू असली तरी ती किनारीची बाजू घ्यायची नाही, ती मार्किंग करून कट करून टाकायची. आणि मग नंतर तुमचा जे सेप आलेला आहे पट्टीनुसार, हा पट्टीनुसार जो सेप आलेला आहे तो सेप सरळ देऊन मार्किंग करायची. इकडे देखील तो जो